दीला जायचं होतं आंघोळीला, पण जायच्या आधी तिनं मला शिमला मिरची चॉप करायला सांगितली होती, कारण आंघोळीहून आलो होती त्याची भाजी बनवणार होती. मग काय म्हणलं, मॅडमचा हुकुम सर राखोफर, फटाफट शिमला मिरची चॉप करून घेतली आणि भाजीसाठी खूप सारा नारळ पण खिसून घेतला. फक्त या 2 कामानंतर मी किचनची जाम वाट लावून टाकली होती, म्हणून झाडून पण काढून घेतला. आता आपल्या मॅडमची आंघोळ झाली होती, पण त्यांचा चेहरा आणखीन पण पारोसात दिसत होता. आणि आता मॅडमला जाणवलं होतं की आम्ही दोघांनी पण लाल टी शर्ट घातले, त्याच्यामुळे मॅडमनी जाम मला चिमटी काढली आणि शेम पिंच केला. आता आपलं काम झालं होतं आणि दीचं काम चालू झालं होतं. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलं, मॅडम आज शिमला मिरचीची भाजी बनवणार होत्या. आता तुम्हाला वाटेल की शिमला मिरची एवढी बारीक का करून घेतलेली आहे. खूप लोक शिमला मिरचीला 2-3 चाप करून त्याच्यामध्ये कूट आणि मसाला भरून ते अखंड पण बनवतात. आम्ही लोकांनी पण गावाकडे असताना खूप वेळा तशी बनवलेली आहे, पण आम्हाला अखंड मिरची डब्याला न्यायला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे आम्ही चॉप करून घेतला आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून अशी केली. आमची बात फक्त किचन मध्ये झाडू मारून घ्यायची झाली होती, पण मॅडमनी पूर्ण घर झाडून घेतलं माझ्याकडून. किचन मध्ये काम करत असताना जेवढा राडा माझ्याकडून होतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दीकडून होतो. तुम्ही बघू शकता, कढई एवढी मोठी आहे तरी पण कढईच्या बाहेर किती सांडलेला आहे. आमच्या आईने आमच्या मॅडमसाठी इकडे लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पेस्ट बनवून ठेवली आहे फ्रीज मध्ये, जेणेकरून जेव्हा पण मॅडमला भाजी बनवायचा मूड होईल ना, तेव्हा त्यांना इझी जाईल. इकडे बघू शकता मॅडमनी बटर पण खाली साडून टाकलं. आता दोघांच्या लंच डब्यासाठी जेवण रेडी होतं आणि इकडे मी ब्रेकफास्ट साठी अंडी सोलायला घेतली होती. आता इकडे मॅडमची भाजी झाली होती, पण मॅडमनी भाजीवर अशी प्लेट झाकून ठेवली होती की ती निघायचं नावच घेत नव्हती. आणि विनाकारण मॅडम माझ्यावर चिडल्या होत्या, कारण त्यांची प्लेट निघत नव्हती आणि त्यांना जॉबला लेट पण झाला होता. शेवटी प्लेट आम्हा दोघांना पण निघाली नाही, पण आईनं काढली, कारण आईला रोजची सवय होती. प्लेट निघाल्यावर ती खुडू खुडू हसली. शेवटी भाजीचा फायनल लुक बघून घ्या, असं वाटत आहे कढईमध्ये मेथी घास टाकलेला आहे. जॉबला जाण्याआधी आम्ही दोघांनी पण नाश्ता केला आणि जॉबला पळालो.